तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे यागे यार तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे आवागे माझे मागे मागे आवगे 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 माझे मागे मागे आवगे मागे मागे आवगे मागे मागे आज देतो पोटा भरी आज देतो पोटा भरी आज देतो पोटा भरी म्हणाल तो वरी पुढे म्हणाल तो वरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तेणे नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठ्ठला 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 हनुमान जयंती उत्सव कमिटी वार्ड क्रमांक 2 चे अध्यक्ष प्रभाकरराव देशमुख यांनी परमपूज्य प्रकाश महाराज खर्चे यांचा पुष्पहार घालून स्वागत केलेलं आहे। तसेच श्री परमपूज्य प्रकाश महाराज खर्चे यांचा हार घालून स्वागत करतील राजेश पोलाकडे।
बापूजी महाराज संस्थानचे अध्यक्ष ईश्वरनाथ भाऊ कासार हे सुद्धा परमपूज्य प्रकाश महाराज खर्चे रामायणाचार्य यांचं स्वागत करतील. बालकीर्तनकार शिवाजीराव झांबरे यांनी महाराजांचं स्वागत केलेलं आहे. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलः संविठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नम. सर्वचे सर्वया ठराविक या असं नाही, सर्वचे सर्वया. आज तुम्हाला जर तुम्ही माझ्या पाठीमागे आलात तर तुम्हाला पोट भरून जेवण देणार आहे, पुरे म्हणाल तोपर्यंत देणार आहे, नको नको म्हटलं तरी आग्रह करून देणार आहे, पण आज देणार आहे. पण तुम्हाला काही अटी मानाव्या लागतील. मग काय अटी मानायच्या? तुम्हालाही जेवण मिळणार आहे, पण तुम्हाला अट मान्य करायची आहे. कीर्तन होईपर्यंत भजन करायचं आहे आणि तोपर्यंत कोणी उठून जायचं नाही. तुकोबाराय म्हणतात, माझ्या पाठीमागे येत असताना तुम्ही हळूहळू चालायचं आहे, गडबड करायची नाही. जेवण मिळणार आहे म्हणून उड्या मारायच्या नाहीत. कधी कधी माणसं उड्या मारतात, चला जेवण आहे म्हणून उड्या मारतात. उड्या नाही मारायच्या, हळूहळू चालायचं. बरं चालायचं, पण कोणी कोणाशी बोलायचं नाही. वा, चांगला कायदा आहे. जेवण करायचं, बोलायचं नाही. म्हणजे उपाशी राहू नका, तोंडानं मागू नका, अशातला कायदा आहे का कृष्णा? तुम्ही फक्त नियम ऐकून घ्या. हळूहळू चालायचं, कोणी एकमेकाशी बोलायचं नाही. तुम्हाला पोटभर जेवण मिळणार. तुकोबाराय म्हणतात, त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवान जेव्हा गोपाळ केवळ घाटेच खाऊ लागले, घाट्यासारखे, तर त्या घाटे सोडून द्या. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटी, चांगला मालमाल हाना ना. जेवायला बसले नुसती वांग्याचीच भाजी काय खाता? शिरा खा, बुंदी खा, लाडू खा, चांगला माल आणा, फक्त घाटे घाटे खाऊ नका. विठ्ठला 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 7 दिवस पर्यंत आपण रामकथेचं चिंतन केलं आणि आज आपला काल्याचा दिवस. पवनपुत्र बजरंगबली हनुमानजी महाराज अवतीर्ण झालेले आहेत. सकाळीच हनुमानजी महाराजांना प्रिय असणारी रामकथा वर्णन केली, म्हणून हनुमानजी महाराज आपल्यावर कृपा करणार आणि निश्चितच केली. जर आपल्यावर हनुमानजी महाराजांची कृपा नसती तर काल उंदरीकडे, बुलढाण्याकडे, चिखलीकडे झालेला पाऊस आपल्याकडे आला असताना रात्री आपलं स्नान झालं असतं. आपल्या कथेचं काय झालं असतं विचार करा. ज्या अर्थी आपल्याकडे पाऊस आला नाही त्या अर्थी हनुमानजी महाराजांची परिपूर्ण कृपा आहे. म्हणून एक वेळ पवनपुत्र हनुमानजी महाराजांचा जय जयकार जोरात करायचा. बोलो पवनपुत्र हनुमान की, बोलो बजरंगबली की. हनुमानजी महाराजांची कृपा आहे. आजचंही वातावरण एवढं शीतल ठेवलं की उन्हाचा पत्ताच नाही. मी सांगून गेलो काल, भारतासाठी प्रकृती शीतल झाली होती, प्रकृती सेवा करू लागली होती भारताची. सूर्य तापत नव्हता, मेघ आकाशातून छाया करत होते. राम भक्ताची सेवा म्हणून आता तुम्ही आपण सर्वच बनलो राम भक्त. तुम्ही म्हणाल महाराज आजपर्यंत आम्ही पेत आलो, आजपर्यंत पेत आले, आज पेले नाही ना? नाही, गॅरंटी पूर्वक सांगा आज पेले नाही. निश्चित आपण आज राम भक्त आहोत. हनुमंत महाराजांची पूजा करत आहोत, हनुमानजीची उपासना करतो. म्हणून आपल्यासाठी आज प्रकृती सेवा करू लागले. विचार करा, एक दिवस दारू सोडली तर प्रकृती सेवा करू लागली, कायमची सोडली तर किती सेवा करेल प्रकृती? निसर्ग पूर्ण सेवा करेल. विठ्ठला 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 आज काल्याचा दिवस आहे. काल्याचा दिवस म्हणजे याला आपल्या भाषेमध्ये, व्यावहारिक भाषेमध्ये पगाराचा दिवस म्हणतात. सेवा केली, सेवा केल्यानंतर पगार प्राप्त होत असतो आपल्याला. महिनाभर काम केलं तर पगार मिळतो. काल्याच्या दिवशी सेवेचं फल प्राप्त होत असते. काल्याचा प्रसाद म्हणजे सेवेचं फल आहे. म्हणून काही काही माणसं 7 दिवस येत नाहीत, पण काल्याला आल्याशिवाय राहत नाही. महाराज काल्याला आलो तरी तेवढा प्रसाद मिळाला, फल प्राप्त झालं.
एवढे प्रसन्न होतात. चला तेवढा तरी काल्याचा प्रसाद घेतला. ज्या काल्यासाठी देवलोक स्वर्गामधून आपल्याकडे येतात, स्वर्ग सोडून देतात. आजी ओस अमरावती, आजी ओस अमरावती, काला पहावया स्वर्गात राहत नाही, देवही एकमेकाच्या पुढे निघतात. इंद्रानं विचारलं वसिष्ठ ऋषींना, का कुठं निघाले? तर त्यांनी सांगावं, काल्याच्या कीर्तनाला निघालो नांदुऱ्याला. जिथं काल्याचं कीर्तन तिकडे देव धावत गर्दी करतात. आपल्यामध्ये देवही येऊन बसतात, पण देवतांना काला मिळत नाही. काला मिळवण्यासाठी अधिकार फक्त तुमचा आपला आहे, कारण आपण भक्ती करतो. भक्ताचा अधिकार आहे काला प्राप्त करण्याचा, जो देवांनाही दुर्लभ आहे असा काला आपल्याला प्राप्त होत असतो. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये फक्त भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचं वर्णन करायचं असतं. भगवान कृष्णाच्या लीला गायन करायचे असतात. चरित्र ते उच्चारावे गेले भगवान कृष्णाचं चरित्र वर्णन करायचं, ज्या चरित्राच्या वर्णनाचं फळ प्राप्त होत असते. भवसागरामधून उंच अधिकारी, नीच अधिकारी, सर्वसामान्य जीव असला काय आणि पूर्ण अधिकारी भगवंताचा भक्त असला काय, सर्वांचा उद्धार होत असतो. सर्वांच्या उद्धाराचं साधन आहे कृष्ण चरित्र. म्हणून भगवान कृष्णाचं चरित्र वर्णन करायचं. पण लक्षात घ्या, फक्त चरित्राचं वर्णन करायचं म्हणजे उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारावे. अभंग पाठ करत असताना काना, मात्रा, ऱ्हस्व, दीर्घ, विलांटी, अनुस्वार सर्व पाहून अभंग पाठ करायचा. एखादा अनुस्वार चुकला तरी घोटाळा होत असतो. जिथला अनुस्वार तिथं पाहिजे. आमच्या वर्गात एक नमुना होता, त्याला कुठला अनुस्वार कुठं उच्चार करायचा काही कळतच नव्हता. कुठेही अनुस्वार द्यायचा आणि कुठूनही काढून टाकायचा. गुरुजी म्हणायचे, तुला काय व्याकरणातला पूर्ण अधिकार दिला काय पाणिनी ऋषींनी? कुठलाही काढतो कुठेही टेकवून देतो. गुरुजींनी वाक्य लिहून दिलं, भाषण करायचं आहे, पण गुरुजी बोलायचं काय आता हे सांगावं लागते का? कीर्तन करायचं म्हटल्यावर कसं बोलायचं हे अगोदर शिकवावं लागत असते. म्हणून भाषणासाठी त्याला नमुना लिहून दिला. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, या पठ्ठ्यानं इकडचा अनुस्वार तिकडे तिकडचा इकडे घालून टाकला. माझ्या बंधूंनो आणि भंगिनींनो, निवरचा भवर आणून टाकला. किती मोठा घोटाळा झाला. एका अनुस्वारासाठी एवढा मोठा घोटाळा होऊन जातो. म्हणून व्याकरण अर्थ बदल होऊन जातो पूर्ण. भगिनी म्हणजे बहीण, आणि तिकडचा इकडे अनुस्वार आणल्यामुळे काय घोटाळा झाला. म्हणून व्याकरण जाणून अभ्यास करावा लागतो. याच्यात उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे न आचरावे.
आजपर्यंत रामकथा आपण ऐकली. रामचंद्र प्रभू मर्यादा पुरुषोत्तम परमात्मा आहे, म्हणून प्रभूच्या जीवनामध्ये मर्यादा आहे. प्रत्येक लीला रामचंद्र प्रभूची अनुकरणीय आहे. प्रातःकाल उठी कै रघुनाथा, प्रातःकाळी भगवान उठायचे, स्नान करायचे, माता पित्यांचं दर्शन करायचे. आयसु मागी करही पुर काजा, वडिलांना आज्ञा मागायचे आणि सर्व कार्य करायचे. म्हणून भगवान रामचंद्र प्रभूचं चरित्र अनुकरणीय आहे. आपण फक्त रामचरित्र ऐकतो, अनुकरण करत नाही. कृष्ण चरित्र ऐकतो आणि ऐकून त्याचं अनुकरण करायला लागतो. विठ्ठल 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 एका बादरानं काल्याचं कीर्तन ऐकलं, ताबडतोब घरी गेला, खूप आनंदित झाला होता. काय काल्याचं कीर्तन केलं महाराजांनी? बायकोने विचारलं, एवढा आनंद व्हायला काय झालं? अगं काल्याच्या कीर्तनात ऐकलं का? भगवान कृष्णाचं चरित्र होतं आणि भगवान कृष्णाला एक नव्हे 16,108 बायका होत्या. मला तर तू एकटीच आहे, आणखी 2-4 करू का? बायको म्हणते, वा काल्याचं कीर्तन चांगलं ऐकून आलात तुम्ही. मग पूर्ण ऐकलं, कान देऊन ऐकलं. म्हणून तर सांगतो, माझ्या पूर्ण लक्षात आहे 16,108 होत्या. 2-4 करू का? बायकोने सांगितलं, चांगलं आहे, कळलं तुम्ही? अहो पण मी सुद्धा एकीकडे पोथीला जात असते, तिकडे पांडव प्रताप लावलेला आहे, तुम्हाला माहितीये का? महाभारत कथा ऐकली आणि त्यात अशी कथा येते की द्रौपदीला 5 नवरे होते. मी पण 2-4 करू का? म्हणून कथा केवळ ऐकायची असते. काही भगवान कृष्णाचं चरित्र उच्चारणीय आहे, आचरणीय नाही. विठाल 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 तुम जो कर हे सो तुमही भावा. प्रभू तुम्ही जे कराल ते तुम्हाला योग्य आहे, तुम्हाला साजेस आहे, पण आम्हाला साधणार नाही ना. तुमची शक्ती अगाध आहे, आमची शक्ती अल्प आहे, आम्ही अल्पज्ञ जीव आहोत. म्हणून भगवान कृष्णासारखं वागण्याचा प्रयत्न करू नका. भगवान रामचंद्र प्रभूच्या लीलेसारखं वागा, रामासारखं वागा. भगवान कृष्णाचं फक्त उच्चारण करा, ज्याचं त्याला लीला साजत असते. उगीच दुसऱ्याचं पाहून आपण त्याच्यासारखं राहण्याचा प्रयत्न करू नये. आमदाराचा ड्रेस वेगळा असतो, तसा आपण वापरायचा प्रयत्न केला तर त्याला 50 ड्रेस असतात. आपल्याला कुठं आहे? बरं आपण मजुरी करून कमावून आणतो, आमदाराला काय एका रोडमध्ये सगळे ड्रेस निघून येतात त्याचे, आपले कुठे निघणार आहेत? म्हणून आपण त्याचं आचरण करायचं नाही, अनुकरण करायचं नाही. हो नाही, पण भांडण झाल्याशिवाय राहत नाही घरात असं म्हणतात. प्रत्येक घरामध्ये नवरा बायकोचं भांडण झाल्याशिवाय राहत नाही. केव्हा तरी कधी तरी का होईना पण भांडण होत असते. म्हणून होऊ नये. एका दिवशी झालं बिचाऱ्यांचं दोघांचं भांडण, नवरा बायकोचं. बायको जरा खतरनाक भेटली होती त्याला, म्हणून तिनं बिचाऱ्यांना काही हैगैच केले नाही. जसा हा दरवाजात बसला होता तशी पाठीमागून आले, कंबरट्यात लात मारली, जा निघून घराच्या बाहेर, खबरदार पुन्हा घरात आलात तर. लातच मारली. लात मारल्यावर जो बाहेर पडला घराच्या, आता बायकोनं लात मारल्यावर परत घरी जाईल का? नाही जाणार, गॅरंटी आहे, खरंच नाही जाणार. लात मारल्यावर हा घराच्या बाहेर निघाला, म्हटलं परत घराकडे फिरून पाहणार नाही, चाललो. माहिती आहे जाऊन जाऊन कुठं जाणार आहे? लहान्या गावापर्यंत, राम मंदिरापर्यंत, विठ्ठल मंदिरापर्यंत, पुन्हा परत संध्याकाळी घरीच येणार आहात. आजपर्यंत किती वेळा मारल्या लाता? तुम्ही गेलात आणि परत घरीच आलात. तो म्हटला आजपर्यंत लाता खाल्ल्या, आजपासून पुन्हा परत येणार नाही, चाललो रामकृष्ण हरी परिवार आश्रमात. तुझ्याकडे नाही येणार पुन्हा. आता पंढरपूरच्या यात्रेला चाललो, वृंदावनला चाललो, तीर्थक्षेत्राची यात्रा करणार मी. आता तीर्थयात्रा करत फिरतो, पण तुझ्याकडे नाही येणार. गेला फिरत फिरत एका झाडावर चढला. रात्रीची वेळ झाली, चांगलं झाड होतं, झाडावर चढला. त्याला वाटलं आता इथेच मुक्काम करू. अचानक योगायोग असा, 2-4 चोर चोरी करून सोन्याचा हंडा घेऊन आलेले होते. त्या ठिकाणी वाटाघाटी करू लागले. सोने, हिरे, डायमंड, मोती वाटाघाटी करू लागले. या पठ्ठ्याला सवय होती नस ओढायची. नस प्रत्येकाला, काहींना व्यसन असते, प्रत्येकाला असते बहुतेक करून. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हालाही आहे का? आहे ना, व्यसन आहे ना. व्यसन मलाही आहे, व्यसन प्रत्येकाला असते. पण व्यसन प्रत्येकाचं भिन्न भिन्न असते. कोणाला प्यायचं व्यसन असते, कोणाला खायचं व्यसन असते, तर कोणाला अभ्यास करायचं व्यसन असते, कोणाला गाणं गायचं व्यसन असते. हे सुद्धा व्यसनच आहे. भजन करायचं एक व्यसनच आहे, टाळ वाजवायचं एक व्यसनच आहे. व्यसन म्हणजे छंद.
प्रत्येकाचं व्यसन भिन्न भिन्न असते. त्याला व्यसन होतं नस ओढायचं, म्हणून बिचाऱ्यानं नशीची डब्बी काढली खिशामधून, ओढायला लागला. हातामधून डब्बी निसटली. जशी डब्बी निसटली तशी खालच्या एका चोराच्या ताळक्यात पडली. पडल्यानंतर तो लगेच ओरडला. हात घोटाळाच झाला. आवाजात फरक पडला ना. हात घोटाळाच झाला. तो चोर ओरडला. म्हटलं कोणीतरी आपल्याला पाहिलं पहा लवकर. चारही चोर पळून गेले. बघता काय, हा बहादर वरून खाली उतरला. संपूर्ण भरलेला हंडा होता. सोनं, हिरे, मोती, चांगले चांगले डायमंड होते. पाचू काय, पन्ना काय. त्यानं बघितलं. काय ठरवलं होतं, काय निश्चय केला होता, पंढरपूरला जायचं, वृंदावनला जायचं, तीर्थयात्रा करायची. पण त्यानं ते सगळं बघितलं हंड्यातलं. म्हटलं आता बायको घराच्या बाहेर आपल्याला कधीच काढणार नाही. खरं सांगा, काढेल का? हंडा आणल्यानंतर तुम्ही काढाल का घराच्या बाहेर? नाही काढू शकत. म्हणून यानं हंडा डोक्यावर उचलला. रात्री 2 वाजता घरी आला. दरवाजाची कडी वाजवली. कोण आहे? माहितीये, तुम्हीच असणार. तुला कसं कळलं? तुम्ही आजपर्यंत गेले नाही घर सोडून, आज कसे काय आले? पुन्हा आला का फिरून? अगं म्हटले उघड लवकर, डोक्याला भार झाला. दरवाजा उघडला. काय आणलं तुम्ही? पहिले उघड, आज चाल. घर उघडलं, आत आले. अहो पण सांगा तरी. म्हटले मागच्या घरात चाल. मधल्या घरात गेल्यावर अहो ठेवा हंडा, ओझं झालं तर. मागच्या घरात चाल. त्याची मागच्या एकदम शेवटच्या कोपऱ्यात गेले आणि त्या ठिकाणी त्यांना दाखवलं. बघ, हिरे, मोती, माणिक. 2 दिवसामध्ये संपूर्ण विकून बंगला, फ्लॅट करायला बांधकामाला सुरुवात झाली. 15 दिवसात झोपडीचा बंगला तयार झाला. आता जिचा 15 दिवसात बंगला तयार होते, शेजारची गप्प राहील का? शेजारचीला वाटलं वर्म काय काही कळत नाही, यांना काय लॉटरी बिटरी लागली काय, का कोणत्या महाराजांनी आकडा दिला? माझ्याकडे येऊ नका बरं का, ते आकडे फाकडे आपल्याला काही कळत नसतात. आता घेणारे कुठूनही घेतात, हा भाग मिळाला, पण आम्हाला कळत नाही. काही काही आकड्यावर फार टपलेले असतात. असा काही आकडा मिळाला, काय झालं कोण जाणे. म्हणून शेजारची गंगूबाई आली. म्हटलं रंगूबाई, अहो 15 दिवसात एवढा मोठा फ्लॅट तयार झाला तुमचा, नेमका कसं काय, वर्म काय? ती म्हटली तुला पाहिजे? अहो पण मिळाला कसा ते तर सांगा. म्हटली पाहिजे का एवढं सांग. तुम्हाला पाहिजे का एवढं सांगा. गंगूबाई म्हटली खरंच पाहिजे. काय उपाय केला तू? अगदी सोपा उपाय केला म्हणे. फक्त एक काम करायचं, नवऱ्याला समोर बसवायचं, पाटावर बसवायचं आणि पाठीमागून लाथ मारायची. माहीत पडला. एवढा सोपा उपाय करायचा म्हणजे एवढा बंगला तयार होत असतो. तिनेही तसंच केलं, नवऱ्याला बसवलं. पण तिची तेवढी चालत नव्हती. नवऱ्याला सांगितलं बघा आजच्या दिवस वाईट वाटून घेऊ नका, बंगला पाहिजे ना, पाहिजे असलं तर वाईट वाटून घेऊ नका, समोर बसा, मी लात मारणार, तुम्ही निघून जायचं, तिकडून हंडाच घेऊन यायचं, आमच्या झाडावर चढायचं, डब्बी टाकायची. लात मारली, हाई त्याच झाडावर गेला. अचानक योगायोग होता, चोर त्याही दिवशी तिथंच आले हंडा घेऊन, चोरांचं ठरलेलं ठिकाण. चोरांनी हंडा ठेवला, वाटाघाटी करायला सुरुवात केली. तेवढ्यात त्याला कळालं वरून यानं डब्बी टाकली. त्यांना वाटलं कोणीतरी फसवतं वळ्या आपल्याला, आज बघायलाच पाहिजे कोण आहे. बघितलं तर वर हा नमुना सापडला. जसा उतारला म्हणाल आणि त्याला जेवढं जेवढं सोसते तसा तसा हाणला. पार बरगड्या मोकळ्या मोकळ्या केल्या आणि तसाच काढून दिला घरी. हा घरी आल्यावर यानं कडी वाजवली. आता ही काही झोपली नव्हती, ही वाटच पाहत होती, आता हंडा येईल, आता हंडा येईल. खरं सांगा हंडा आला का? हंडा आला नाही, पण हा गुंडा थंडा झाला. हंडा तर आलाच नाही. कडी उघडल्यावर घरात आला, म्हटलं हातपाय दाबून दे, सगळं अंग दुखायला लागलं, चोरांनी खूप खूप मारला. अहो असं कसं झालं? म्हणे त्याच्यासारखी लीला केली म्हणून झालं. त्याचं त्याला साजलं, पण आपल्याला त्याच्यासारखी कृती करून जमेल का? त्याची फजिता झाली अनुकरण करून. जर आपण भगवान कृष्णासारखं अनुकरण करायला लागलो तर निश्चित आपली फजिता झाल्याशिवाय राहत नाही. माणसं म्हणतात काय बिघडते? अहो बिघडणार कसं नाही, तो परमात्मा कुठं, तुम्ही आपण कुठं. त्यानं 12 गाव अग्नी गिळला, तू तो गिळून बघ थोडासा, एक अगरबत्तीची काडी गिळून बघ, नाही गिळल्या जात. एवढा मोठा फरक आहे.
त्यानं गिरी गोवर्धन उचलला. गिरी गोवर्धन येणे उचलीला, गिरी गोवर्धन येणे उचलीला, या महासर्पनाथून आणीला, कालिया महासर्पनाथून आणीला, जळत वनवाओ मुखेची प्राशीला. काय काय केलं नाही त्यानं? गोवर्धन उचलला. आपल्याकडून 4 पायला दळण उचलायचं असलं तरी दुसऱ्याला हात द्यावी लागते. भाऊसाहेब हात लावता का 4 पायल्यासाठी? देवे उचललेली स्वमुखे मेदिनी, तुमचेनी उचलावे गोडी. आपल्याकडून काही उचलल्या जात नाही, म्हणून फक्त उच्चारण करायचं. मग त्या परमात्म्याची लीला जर अनुकरणीय नाही तर उच्चारण करून काय लाभ प्राप्त होणार आहे आपल्याला? एका साधूंनी कथा सांगितली होती. जर भगवान कृष्णाच्या चरित्राचं उच्चारण केलं, चोरीची लीला आहे खरी, पण चोरीची लीला वर्णन केल्यानंतर भगवान परमात्मा आपल्याला मोक्ष देत असतो, मुक्ती प्राप्त होत असते. म्हणून त्या परमात्म्याची ती लीला वर्णन करायची. बरं, भगवंताची चोरी काही सामान्य आहे का? दिव्य चोरी आहे भगवंताची. आणि ज्या गोपाळांच्या समवेत करतात ते गोपाळ भगवंताचे भक्त आहेत. सर्व गोपाळांना भगवंताने बघितलं. गोपाळ उपवासी आहेत. उपवासी असणाऱ्या गोपाळांना पाहतात, का रे तुम्ही असे दुबळे पतले कसे काय? अगदीच लुकडी चाप, उदबत्ती चाप, चांगले बलवान का बनत नाही? म्हटले कृष्णा काय करणार, अरे खायची पंचायत आहे, उपवास पडतात दररोजच्या दररोज. मग उपवासी राहू नका, पोट भरून पाहिजे तुम्हाला, जेवायचं आहे. असे उपवासी कुठपर्यंत राहणार आहात? पोट भरायचं असेल तर एक काम करा तुम्ही. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन, मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आधी देता पोट भरी, आधी देता पोट भरी, अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आधी देता पोट भरी, आधी देता पोट भरी. याला तरी यारे लागे अवघी माझ्या मागे मागे. तुम्हाला सुखी व्हायचं आहे, पोट भरायचं आहे. प्रत्येक जीव उपवासी आहे. कोणाचं पोट भरलेलं आहे सांगा? कोणाचंच पोट भरलं नाही. मी सांगून गेलो, आपली खोपडी खालीच आहे. किती टाकू द्या याच्यामध्ये, पण आपली खोपडी परिपूर्ण भरत नाही. कोणाचंच पोट भरलेलं नाही. तुम्ही म्हणाल आमचं भरलं तर पुन्हा जेवण लागत नाही का? आजपर्यंत आपण बालपणापासून किती खात आलो याच्यामध्ये. जठर लहान आहे, पण याची तृप्ती कधी होत नाही. भगवान म्हणतात तुम्हाला जर परिपूर्ण जेवण करायचं असेल, पूर्ण तृप्ती करायची आहे, समाधानी व्हायचं आहे, जीवनामध्ये सुखी व्हायचं आहे, तर एक काम करा. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुम्ही माझ्या मागे या, अर्थात भगवंताच्या मागे. परमार्थ मार्गामध्ये समाधान आहे, भगवंताच्या भक्तीत समाधान आहे. इतर दुसरीकडे कोणत्याही मार्गात आपण गेलो तर समाधान प्राप्त होत नाही. भगवान म्हणतात माझ्या मार्गात माझं भजन कर, माझी स्तुती कर, माझ्या लीलांचं वर्णन कर, गान कर, त्याच्यात समाधान प्राप्त होणार. विशेष म्हणजे लागे शब्द वापरला. काही काही माणसं येतात पण दूर दूर बसतात, दुरून दुरून राहतात, लागून राहत नाही. तुकोबारा म्हणतात तसं नाही. भगवान गोपाळांना सांगतात की लागे या म्हणजे चिकटून या, अगदी जवळ या. पाठीमागे राहिले तर कदाचित मागच्या मागे निष्ठून जाल, म्हणून तुम्ही लागून या. ठीक आहे कृष्णा, तुझ्या आम्ही लागून लागून आलो, अगदी तुला चिकटून आलो, तर आम्हाला खरंच पूर्ण जेवण भेटणार? भगवान म्हणतात माझी प्रतिज्ञा आहे. काय प्रतिज्ञा?
अभंगाच्या दुसऱ्या आज देतो पोट भरी 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 सुरभाना लतवारी सुरभाना लतवारी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुरमाना लतवारी पुरमाना लतवारी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो आज तुम्हाला पोट भरून देणार आहे माझी प्रतिज्ञा आहे. जो माझ्या पाठीमागे येईल माझ्यावर विश्वास ठेवेल त्याला मी पोट भरून देणार आहे. आजी देतो पोट भरी पुढे पुढे म्हणाल तोपर्यंत देतो. म्हणजे जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत देतो. परिपूर्ण इच्छा तृप्त करणारा भगवान परमात्मा आहे. पण एक काम करा, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. तुम्ही फक्त चालत असताना जेव्हा माझ्या पाठीमागे याल तेव्हा हळूहळू चालायचं. स्पीड थोडा स्लो ठेवायचा. काही अचानक एवढी उडी मारतात एकाच दिवशी. आज पिला, दुसऱ्या दिवशी रामायण ऐकलं आणि ताबडतोब गळ्यात माळा घातली, तिसऱ्या दिवशी कुठल्या कुठेच गेला. जो एकदम उडी मारतो तो टिकून राहत नाही. म्हणून हळूहळू चला, हळूहळू अभ्यास करा. हळूहळू ढाळे ढाळे की तुलीने एके वेळी मार्गाचे निबळे निश्चित ढाकी. जो हळूहळू साधना करत असतो ना त्याची साधना स्थिरतेनं पूर्णत्वाला पोहोचत असते. म्हणून तुम्ही हळूहळू चला, गलबला करू नका. अर्थात जी भक्ती करता ही भक्ती लोकांना सांगू नका, आम्ही अशी भक्ती करायला लागलो, आम्ही तशी भक्ती करायला लागलो. आपला सप्ताह अरे बोलू नका, आपला सप्ताह म्हणू नका, अभिमान दाखवू नका, कोणी कोणाशी न बोला. त्याचा अर्थ आहे की भक्ती प्रगट करायची नाही, भक्ती लपवून ठेवायची आहे. गुप्त रूपामध्ये भक्ती करायची आहे. गुप्त अकाम निरंतर अशा प्रकारची भक्ती करायची आहे. गुप्त करायची आहे, निष्काम करायची आहे आणि अखंड करायची आहे, निरंतर करायची आहे. कोणी कोणाशी न बोला. अशा प्रकारे गोपाळांची भक्ती सुरू झाली. गोपाळांना घेऊन गेले भगवान परमात्मा एका घरी, पण चोरी करण्यासाठी गेले तर त्या पेंड्यानं बघितलं ताकाचा डेरा. आता ज्या पेंड्याला घट्ट ताक कधी भेटलंच नव्हतं, शहरातलं पातळ ताक पिणारा हा, आणि याला घट्ट ताक जेव्हा मिळालं ना हा पेंड्या ताकच पिऊ लागला. वास्तविक ताक म्हणजे असार आहे, खरं सार नाही. सार तर लोणी आहे, नवनीत आहे. भगवंतांना बघितलं, अरे घाट्यासारखं हे ताक. हरभऱ्याचे घाटे असतात ना, घाटे कोणते? जे वरचे टरफल त्याला घाटे म्हणतात, टरफलासहित आतले दाणे वेगळे असतात. ते घाटे खाऊन काय उपयोग आहे? घाटे खाऊन पोट भरू नका. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका मला सांगा घाटे, तुका मला सांगा घाटे, तुका मला सांगा घाटे, तुका
कुमाई तुकोबाराय म्हणतात घाटे सांडा अर्थात विषय सुख. विषय सुखामध्ये कधी सुख प्राप्त होणार नाही, आनंद प्राप्त होणार नाही, समाधान मिळणार नाही तुम्हाला. विषयात फिरूच नका, विषयाचा त्याग करा आणि केवळ माझ्या पाठीमागे या. भक्तीचा स्वीकार करा, भक्तीचा अवलंबन करा, भक्ती मार्ग स्वीकार करा, असा सार या अभंगाचा आहे. भगवान कृष्णाच्या थोडक्यात लीला वर्णन करायच्या. भगवान अवतीर्ण झालेले आहेत गोकुळामध्ये. गोकुळात अवतीर्ण झाले पण कोणाला माहिती नव्हतं. रामचंद्र प्रभूचा जन्म दुपारी 12 वाजता झाला. हनुमंतराय सकाळी सकाळी जन्माला आले, अगदी सूर्योदयाच्या वेळेला. सूर्योदयाची समयासी हनुमंतरायांचा अवतार आहे. पण भगवान कृष्णाचा अवतार रात्री 12 वाजता आहे, मध्यरात्रीच्या वेळी. कुणी विचारलं भगवान कृष्णाला, कन्हैया अरे तू रात में क्यों पैदा हुआ, दिन में आता तू कितना अच्छा होता. कन्हैया बोले, अरे पगली गोपी, चोर कहीं दिन में आते हैं क्या, चोर तो रात में घुमा करते हैं, और मैं आया हूं तो चोर बन के आया हूं, चोरी करने के लिए आया हूं, तुम्हारे घर घर में चोरी करने वाला हूं, इसलिए तो रात में आया. चोर रात्री येत असतो, मी चोर आहे म्हणून रात्री जन्माला आलो. भगवान रात्री आलेले आहेत जन्माला. प्रातःकाळी भगवंताला गोकुळात आणून ठेवलेला आहे. गोपींना कोणालाही माहिती नव्हतं. मायेला उचलून वसुदेव घेऊन गेलेले आहेत. कंसानं माया पकडली, माया निसटून गेली. मायेनं फोन फिरवला, कंसा तुझा शत्रू कुठेतरी वाढत आहे, तुझं लागी वधी उपजला माझा आधी. पण इकडे भगवान प्रगट होऊ नये कोणालाच माहिती नाही. ज्या आईच्या जवळ प्रगट झाले, जन्माला आले, त्या आईला सुद्धा माहिती नाही. केवढं मोठं आश्चर्य आहे. आईच्या जवळ प्रगट झाले, आईला माहिती नाही. नंदबाबाची बहीण जागृत झाली, तिनं बघितलं, नंदबाबाला बोलवून आणलेला आहे. हळूहळू वार्ता पसरायला लागली आणि सोपी जाहिरात सुरू झाली. तोंडोतोंडी जाहिरात, नो हँडबिल, नो पॉम्पलेट, नो पोस्टर. कुठं लाऊडस्पीकर लावला नाही, हँडबिल छापले नाही, पोस्टर छापले नाही, तोंडोतोंडी जाहिरात. तुम्ही म्हणाल महाराज आमच्याकडे कशी काय करायची, ती तुमच्याकडून होत नसते, ती यांच्याकडून होत असते. विठाला विठाला विठाला. महिलांचा स्वभाव आहे, महिला गप्प कधी राहत नाही. एकीला माहिती पडलं, अमकीनं गुरु केला, महाराज गुरु करतात की चालली लाईन घेऊन, लाईनच लागून जात असते. तोंडोतोंडी जाहिरात. म्हणून संपूर्ण गोकुळात तोंडोतोंडी जाहिरात सुरू झाली. एक गवळण दुसरीला सांगते, दुसरी गवळण तिसरीला सांगते. गवळण म्हणते गवळणीला, अगं पण झालं काय, यशोदेला पुत्र झाला. यशोदेला पुत्र झालेला आहे, मुलगा झाला. एकटा बरोबर सर्व गोपींनी ताटं घ्यायचे सोबत, ताटामध्ये सुंटवडा घ्यायचा आणि सुंटवडा घेऊन सगळ्या गवळणी यशोदेच्या अंगणामध्ये एकत्रित येतात. आनंद उत्सव करतात भगवान कृष्णाचा.
नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की। जहाँ भगवान कन्हैया प्रकट हुए सारा गोकुल नाचा, सारी गोपियां नाची। हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की, गोकुल की गली गली दान दे निहाल की, ब्रज की कहानी गोकुल की गली गली दान दे निहाल की, गोकुल की गली गली बाल दे निहाल की, ओ नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की। अति आनंद उत्सव केला भगवान कृष्ण रांगायला लागले थोड्याच दिवसात. आता त्याला काय रांगणायला दिवस लागणार आहेत का? त्याचं रांगण सोडून द्या. आपण काल्याच्या कीर्तनात 15 मिनिटात पाहतो कुठल्या कुठे जातो. म्हणून भगवान रांगायला लागले. बरं रांगत असतानाच भगवंतानं लीला सुरू केल्या. रांगत रंगणी चोरित लोणी, रांगत रंगणी चोरित लोणी, लावून हरी गवळणी, लावून हरी गवळणी, बांधली चरणी बांधिगा राणी, बांधली चरणी बांधिगा राणी, यशोदे सागर यशोदे सागर, कृष्ण हरवा हरवा परमाते धावा, कृष्ण हरवा हरवा परमाते धावा, कृष्ण हरवा हरवा परमाते धावा, हरवा हरवा परमाते धावा. अशा प्रकारे रांगत असतानाच लीला सुरू केल्या भगवंतानं. रांगता रांगता भगवान लोणी चोरू लागले. रंगणामध्ये रांगतांपासूनच भगवंताच्या ह्या लीला बघितल्या गोपींना अति आनंद होऊ लागला. भगवान थोडे मोठे झाले. मग गोपींनी प्रार्थना करायची, लाला हे लालन, हे ब्रजमोहन, तुझ्यासाठी आम्ही लोणी काढून ठेवतो, माखन काढून ठेवतो, आणि तू आमच्या घरी येणार नाहीस तर माखन कोण खाणार आहे, लोणी कोण खाणार आहे? भगवान कृष्ण विचार करतात, मला बोलावतात, गेलं पाहिजे, पण मी तसं खाणार नाही. गोपींचं लोणी तसं खाण्यात काही मजा नाही, चोरून चोरून खाण्यामध्ये मजा आहे. म्हणून भगवान चोरीच्या लीला करू लागले. गोपींच्या घरी जातात, चोरी करतात. एक प्रकारची लीला नाही, अनेक प्रकारच्या लीला करतात. भगवंताचं दर्शन त्या निमित्तानं घडते. एक वेळ तर येऊन गेला, पण पुन्हा भगवान केव्हा येईल, आता हा पुन्हा डोळ्यानं केव्हा दिसेल, मग त्याला पाहण्यासाठी काहीतरी निमित्त हवाय. एका गोपीला दिसतच नव्हता, पण तिने विचार केलं, बरोबर आहे, काल संध्याकाळी आपल्या घरी आला होता आणि काल संध्याकाळी हा खोडी करून गेला, म्हणून निश्चित आता याचं जर दर्शन घ्यायचं आहे तर यशोदेकडे जावं. पण यशोदा म्हणेल, बाई कशासाठी आली, हिला सांगण्याला निमित्त काहीतरी पाहिजे. मग निमित्त आहे आपल्याकडे की हा आमच्या घरी काल येऊन असं असं यानं खोडी केली. सर्व गवळणी एकत्रित होऊन यशोदेच्या घरी येतात. यशोदेला गाराणे सांगतात, गाराणे सांगाया, गाराणे सांगाया, आल्या गोकुळीच्या स्त्रिया. सर्व गोकुळातल्या स्त्रिया गाराणं सांगण्यासाठी एकत्रित होऊन यशोदेच्या अंगणात आलेले आहेत. यशोदे, ऐकलंस का, तुझा कृष्ण किती खोड्या करतो, किती खोडकर काढताय तुझं. यशोदा म्हटली, खबरदार, पुन्हा जर माझ्या कृष्णाला असं म्हटलंस तर. अगं तुम्हाला माहितीये का, सावळा गे चिमणा माझा गे, सावळा गे चिमणा माझा, सावळा गे चिमणा माझा गे, सावळा गे चिमणा माझा, गौरणीत खेळ राजा गे, गौरणीत खेळ राजा, गौरणीत खेळ राजा गे, गौरणीत खेळ राजा. माझा सावळा गौरणीतला राजा आहे, आणि तुम्ही मोठ्या बालगटाने गोकुळ जाणारी, तुम्ही मोठ्या बालगटाने गोकुळ जाणारी, तुम्ही मोठ्या ढालगणागे गोकुळ जाणारी, तुम्ही मोठ्या ढालगणागे गोकुळ जाणारी. कोणत्याही आईला जर म्हटलं की तुमचं कार्ट किती बिलिंदर आहे, ती आई म्हणते माझं कार्ट तसं नाहीच, माझा पोरगा सर्वात चांगला, सर्वात उत्तम. ब्राह्मण बुवानं सर्वांना सांगायचं, मांजर मेली काशीला जा सोन्याची बनवा, कुत्रा मेला काशीला जा सोन्याचा बनवून ब्राह्मणाला समर्पित करा.
ब्राह्मण बुवाच्या पोरानं कुत्र मारलं म्हणून एक धावत आला, ब्राह्मण बुवा तुमच्या पोरानं कुत्र मारलं. कुत्र मारलं, पोरानं मारलं म्हटल्यावर आता ब्राह्मण बुवाला सोनं देणं आलं. ब्राह्मण भावानं कुत्र कसं होतं, तो म्हणतो काळं कुत्र होतं. अरे काळात उत्तम सर्वात उत्तम, कशाला काळजी करतो, जा घरी. म्हणजे आपल्यावर आली तर सोन्याचा करून नाही द्यावा लागत. यशोदेला सांगितलं तुझा कृष्ण असा, यशोदा म्हणजे माझा कृष्ण तसा नाहीच, माझा कृष्ण अतिशय चांगला आहे. खरं काय, तुम्ही खोड करा. आता तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा घे, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा घे, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा. आळ घेता या गोपाळा, तुम्हीच माझ्या कृष्णावर आळ घेता. पुन्हा दुसऱ्या दिवशी गवळणी तशाच, यशोदे अगं तुझा कृष्ण तसाच आहे. काय काय केलं माझ्या कृष्णानं, एक सांगू लागली तुला माहितीये का, एक मणधारी स्तन याचे उपटीन काना. दुसरी म्हणू लागली तुला माहितीये का, माझ्या सुनेला गरोदर बघितलं, म्हणते बापरे देखून या गरोदर म्हणे केवढी उदर, आबा बाबा बाबा बाबा, अशी लीला करू लागला. बाई तुझ्या कृष्णाचं बोलणं काही आम्हाला बरं वाटत नाही, चांगलं आवडत नाही. गोपी वरून म्हणतात पण कृष्णा वाचून गोपींना राहवल्या जात नाही. तिसरीला विचारलं तुझी काय भानगड आहे, ती म्हणते तुला काय सांगायचं, परवाला मुच्या घरा, परवाला मुच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, दारी निजला होता म्हातारा, परवा दिवशी आला, आमच्या सासऱ्याला नेहमी थंडी हवा लागते बाहेरची. सासरे बुवा बाहेर झोपलेले होते, यानं ताकाचा डेरा घेतला आणि सासऱ्याच्या डेरीवर फोडला. संपूर्ण सासऱ्याचा दंभ नष्ट केला. गवळणी एकत्रित यायच्या. यशोदा म्हटली मुद्दे मला असं पकडून दाखवा तेव्हा तुमचं खरं समजेल. मग गवळणी एकत्रित जमतात. सखी आता कृष्णाला कसं ग पकडायचं म्हणून त्या विचार करू लागल्या. तेवढ्यात एक दुसरी गवळण तिकडून धावतच आली. अगं बघितला 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 बघितला, ती फक्त तेवढंच बोलायची. अगं पण झालं काय सांग तर. मग ती गवळण सांगू लागली तुम्हाला काय सांगायचं, यमुनेवर जात होते पाणी आणण्यासाठी, खालीच घागर ती तिकडून घेऊन आली. पण खाली का आणली त्याचं कारण ती सांगत असते. 2 मटके नेले होते पाणी आणण्यासाठी. जाता जाता ती गवळण तोत्री होती जरा, काही बालपणापासून तोत्रे असतात म्हणून ती गवळण तोत्री होती. तोत्र्या भाषेत ती गवळण सांगते, जात होते यमुने पाणीया वाटेत भेटला थावला. पाणी आणण्यात हाती यमुनेवर जात होते बाई, दाता दाता मध्ये थावला भेटला. वाटेत भेटला थावला, देईवल टोपी मैल कुछाची, खांद्यावली कांबला. काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे. अगं असे कितीतरी भेटतात, नुसता भेटला नाही मग त्यानं माझी छेड काढली. खरंच छेड काढली, खरंच ना. जाता जाता तिने माझी केली तवाली. त्यानं तवाडी केली. छेड काढणे त्याला तवाडी शब्द आहे. तवाडी केली त्यानं माझी. अगं पण काय तवाडी, तवाडी केल्यावर तू पुन्हा तिथं थांबलीस का, म्हटले थांबणार कशी, मग मी तेथून पलाली. पण काय सांगता, पलता पलता घसरून पडली, देईची घागल फुटली. काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे. घागर नाही फुटली, घागर फुटली तर फुटू दे, एक तर वाचली ना. पण तुला काय सांगायचं, माझे गुलगे फुटले मग मी ललट बथले. गुलगे फुटले, गुलगे समजता की नाही तुम्हाला, गुलगे गुलगे पायाचे गुलगे, माझे गुलगे फुटले मग मी ललट बसले त्या ठिकाणी. आता ललता ललता त्या भगवंतांना पाहिलं, तो ललताना पाऊच शकत नाही. तिकडून आले शालंग पाणी मला पोताशी धलले,
मला पोटाशी डालले माझे समाधान केले निवृत्तीचे कुलपे सुख ज्ञान देवाला धले. अशा प्रकारच्या लीला केली. काय सांगायचं, भगवान कृष्णाच्या एक नाही अनेक प्रकारच्या लीला होत्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा एक गवळण म्हटली, त्याला म्हणावं माझ्या घरी येऊन बघ, तुझ्याशी अशा प्रकारच्या खोड्या करतो, पण माझ्या घरी आला तर मग शिकवते त्याला मी काय चीज आहे. एक वेळ म्हणा माझ्याकडे येऊन बघ. भगवान गुप्त रूपामध्येच ऐकतात. पेंड्या नंबर नोट करून घे, ही कोणत्या वार्ड क्रमांकातली आहे. पेंड्यानं वार्ड क्रमांक लिहून घेतला, घर क्रमांक, घर नंबर, वार्ड नंबर सगळं लिहून घेतलं पेंड्यानं. आणि दुसऱ्या दिवशी भगवान त्याच गवळणीच्या घरी गेले. एकटेच गेले, सर्व गोपाळांना बाजूला ठेवलं. एकटे भगवान चोरी करण्यासाठी गेले. घरात खळखळ वाजायला लागलं म्हणून गवळण घरात आली. येऊन बघते तर भगवान कृष्ण. भगवान कृष्णाला पकडलं. आता कुठं जाशील, आता तुला बांधून ठेवणार, यशोदेकडे नेणार. भगवान कृष्ण म्हणतात, हात जोडतो, पाया पडतो, नको बांधू. गवळण ऐकायला तयार नाही. गवळणीनं दोर घेतला, भगवान कृष्णाला बांधला. वरून बांधत बांधत खाली जायची तर खाली गाठ मारेपर्यंत वरची गाठ सुटायची, वरची गाठ बांधते तर खालची सुटायची. हा बांधलाच जात नव्हता. ती गवळण 1 तासभर बांधत होती, पण भगवान बांधल्या जात नाही. ती म्हणते तू बांधल्या का जात नाही. भगवान म्हणतात तुला बांधता येते का, बांधण्यासाठी सुद्धा अक्कल लागते. तुला जमत नसेल मी शिकवतो तुला कसं बांधायचं. गवळण म्हणते शिकवून तरी दे, नंतर बांधते तुला चांगला पक्का. गवळणीला सांगितलं खांबाजवळ उभी राहा. गवळण उभी राहिली. भगवान कृष्णानं पक्की बांधून घेतली. बस म्हटले आता अशीच अशी राहा. अरे पण कृष्णा सोड, मला तुला बांधायचं आहे, मी फक्त शिकले तुझ्याकडून कसं बांधायचं. भगवान म्हणतात कसं बांधायचं तुला समजलंच कुठे अजून. कसं बांधायचं हे जर जाणायचं असेल तर जनाबाईला विचारा. सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळतेला, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हृदयामध्ये त्याला मला बांधावा लागतो आणि तू तर दोरीनं गुणानं बांधायला लागली. मी गुणांनी बांधला जात नसतो, मी प्रेमाने बांधला जातो आणि तू प्रेमाने बांधायला तयार नाही. गवळणीला बांधून घेतलं. आता खरं सांगू, लोणी खाणारा चोर मी नाही. लोणी घेतलं, गवळणीच्या तोंडाला लावून दिलं आणि भगवान बाहेर येतात. त्या गवळणीच्या सासूला बोलावून आणलं, जी काल्याच्या कीर्तनात गेली होती. म्हटलं आजी काल्याचं कीर्तन सोडा, चला लवकर घरी. का काय झालं, तुझ्या सुनेनं बाग लोणी चोरून घेतलं आणि स्वतःला बांधवून घेतलं. म्हणून त्या म्हाताऱ्या गवळणीला पाठवून दिलं. म्हाताऱ्या गवळणीनं बघितलं, का ग खोटं बोलतेस, भगवान कृष्णाचं नाव सांगतेस आणि तू स्वतः लोणी खातेस. म्हणून जी गवळणीनं गालोरे घेतले, म्हणाला गालाचे चिमटे तोडले. ती गवळण विनंती करू लागली, कृष्णा पुन्हा नाही कधी असं म्हणणार. एक नाही अनेक लीला केल्या. शेवटी गवळणी यशोदेला म्हणू लागले, यशोदे कृष्णाला सांग आता इथं राहायचं की नाही राहायचं. तुझ्या कृष्णाला समजा कुठंतरी पाठव बाहेर. नंदबाबांनी सांगितलं कृष्णाला, कृष्णा आता तुला वनात जायचं आहे. भगवान म्हणतात, आई बाबा बराच वेळ झाला, मी आता वनात जाणारच आहे गाई चालण्यासाठी. उद्या जाईन मी राहणार उद्या जाईन मी गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सौंदर्यवना गाई गोपाळ सौंदर्यवना गाई गोपाळ सौंदर्यवना गाई गोपाळ सौंदर्यवना गाई गोपाळ गाई गोपाळ सौंदर्यवना गाई गोपाळ सौंदर्यवना गाई गोपाळ सौंदर्यवना गाई गोपाळ सौंदर्यवना. जोनिया जाय खेळ नंदाचा काना. गाई गोपाळ सर्व मित्रमंडळ सोबत घेतला. भगवान कृष्ण वनात जाऊ लागले. अनेक प्रकारच्या लीला. आता भगवान वनात गेले पण गोपींना घरी करमत नव्हतं. भगवान गेल्यानंतर जेव्हा भगवान गोपींकडे यायचे, चोरी करायचे, गोपींना बरं वाटायचं. आता भगवान वनात गेले तर गोपींना बरं वाटत नव्हतं.
गोपींचा धंदा सुरू झाला. मटके घ्यायचे, लोणी घ्यायचं, दूधही घ्यायचं, मथुरेच्या बाजाराला जायचं. आणि गोपी जेव्हा बाजारला जायचे, भगवान कृष्ण गोपाळांना सांगतात, का रे आता आपल्याला लोणी खाण्यासाठी गवळणींना मध्ये चढवायचं. आपली पार्टी घ्यायची बालगोपालांची आणि गवळणींचा रस्ता अडवायचे. हमारो दान दे जारी नहीं दही बेचने वाली, हमारो दान दे जारी नहीं दही बेचने वाली. त्या गवळणी कशा होत्या, जेव्हा माठ घेऊन जायच्या, नाही अंगिया नाही सारी, नवीन साडी नेसलेली, नवीन चोळी त्यांनी अंगावर धारण केलेली, नाही अंगिया नाही सारी, चले तू चाल मतवारी, हमारो दान दे जारी. अशा प्रकारच्या गवळणींना स्वतःच दान मागतात. आधी दान माझे सारा. तुम्ही कमाई करताना अगोदर सप्ताहात वर्गणी द्या आणि तदनंतर तुमच्या घरात खर्च करा. भगवंताचा दान मागण्याचा हेतू हा आहे. लक्षात ठेवा. काल्याचं कीर्तन हे लक्षात राहिलं तर समजा काल्याचं कीर्तन समजलं. गोपाळांना भुका लागलेल्या आहेत, खूप वेळ झालेली आहे, 12:30 वाजले. काल्याची कीर्तनाची वेळ होऊन गेली, फक्त 12 पर्यंतच होती. स्वयंपाक तयार झालेला आहे, रात्रीपासून पोळ्या तयार होतात, शिरा तयार झालेला आहे. सर्व गोपाळ एकत्रित आले, गायी वळवून आणलेल्या आहेत, म्हणजे इंद्रियांना काबूत केलेला आहे. जो इंद्रिया ते चोरुनी जेवी तयासीच फावे. ज्ञानोबारायांनी वर्म सांगितलं, भक्ती करायची, इंद्रियांना चोरून भक्ती करावी लागेल. गायींना वळवून आणलं म्हणजे संपूर्ण इंद्रिय आपल्या स्वाधीन करून घेतले, इंद्रियांवर विजय मिळवला. तदनंतर गोपाळ एकत्रित येतात. भगवान कृष्णानं सर्वांना कमळाकार बसवलं. सर्वांच्या शिदोऱ्या आणलेल्या होत्या सोबत, त्या शिदोऱ्या सोडल्या. खडकी सोडियेल्या मोठा, खडकी सोडियेल्या मोठा, खडकी सोडियेल्या मोठा, खडकी सोडियेल्या मोठा, आजिता देखाला गोमटा, आजिता देखाला गोमटा, आजीचा देखाला गोमटा, आजीचा देखाला गोमटा, आजिता देखाला गोमटा, आजिता देखाला गोमटा. खडकावर शिदोऱ्या सोडल्या. सर्व गोपाळ थकलेले होते. कारण थकवा कसं काय आला होता, अशी गोपाळ तुमच्यासारखे बसलेले नव्हते ना. मग गोपाळ खेळ खेळत होते, अनेक प्रकारचे खेळ खेळून दमलेले होते. त्यांनी अगोदर एवढे खेळ खेळले होते, हमामा, होमरी, दांड्या, टिपऱ्या, लगोऱ्या, सर्व खेळांचं वर्णन आहे भगवान कृष्णाच्या लीलेमध्ये. जसे आज अनेक प्रकारचे खेळ आहे, त्या खेळासाठी सरकारचं खूप मोठं मानधनही आहे. तसं पूर्वीच्या काळी भगवान कृष्णाच्या काळात ते खेळ होते. खेळामध्ये आपला बालवर्ग एकत्रित जमत असतो आणि सर्व तरुण एकत्रित होऊन राहत असतात. एकरूपतेचं ते प्रतीक आहे. म्हणून सर्वांनी अनेक प्रकारचे खेळ खेळले. हो तू 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 खेळ कानोबा, हमामा तू घाली रे कानोबा, हमामा तू घाली. एक नाही अनेक खेळ खेळून थकले. थकल्यानंतर शिदोऱ्या सोडल्या. सोडलेल्या शिदोऱ्या पहिल्या भगवान कृष्णानं, का रे ही चटणी भाकरी तुमची घेऊन जा, चालणार नाही. माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय, चोरून या माये नवनी तानावे, चोरून का होईना आपण लोणी घेऊन या. तुकोबारासारखी होती. देवा कोणाला सांगतो, अरे आमच्या घरी लोणी नाही, आमच्या घरी कोणीच नाही, लोणी नाही आणि कोणी नाही. तुका म्हणे हरी, माझे कोणी नाही घरी, म्हणून आम्ही जसे असू तसं आमची सपाटणी करून घे. भगवान श्रीकृष्णानं सर्वांच्या शिदोऱ्या आपल्या जवळ घेतल्या, एकत्रित केलेल्या आहेत. सर्व संतांच्या समवेत हा काला चालू आहे. काला करीती संत जन, सवेत्यांच्या नारायण. सर्व संतांचा हा काला आहे. संत एकत्रित आलेले आहेत. भगवान कृष्ण कमळाकार बसले. गोपाळांना कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे आजूबाजूला बसवलं. तिष्ठनमध्ये भगवान कृष्ण सर्वांच्या मध्यभागी उभे राहिले. स्वपरी सुहृदो, आजूबाजूला गोपाळ आहेत. हासयन नर्मभी स्वर्ग, हासयन नर्मभी स्वही. अनेक प्रकारचे विनोद भगवान करतात आणि विनोद करत करत सर्व गोपाळांना काल्याचा प्रसाद देतात. आकाशामधून देवता सर्व गोपाळांचा जय जयकार करतात. भगवान कृष्णाचा जय जयकार करतात. गोपाळ कृष्ण भगवान की जय.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर लोका दाखवू उत्तम लोका दाखवू उत्तम लोका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका म्हणून तुम्ही तुका म्हणे रामभाऊ महाराज झांबरे हे काही सूचना करणार आहे. या ठिकाणी भास्कर महाराज इतकेळे आले आहेत, त्यांनी समोर येण्याची कृपा करा. त्यानंतर आरतीला सुरुवात होणार आहे आणि नंतर हा समारोप झाल्यानंतर आरती होणार आहे. तरी कोणी मधातून उठू नये अशी सर्वांना आग्रहाची विनंती आहे. या ठिकाणी आज रात्री हरिभक्तपरायण रामायणचार्य प्रकाश महाराज खर्चे यांचं कीर्तन हनुमान मंदिर म्हणजे वार्ड क्रमांक 16 म्हणजे जीवत सेठ किंवा विठ्ठल मंदिर यांच्यासमोर हनुमानाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी प्रकाश महाराज खर्चे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम रात्री 8 ते 10:30 या वेळेमध्ये आयोजित केलेला आहे. तरी सर्व भाविभक्तांनी या ठिकाणी कीर्तनाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना आग्रहाची विनंती. त्यानंतर वार्ड क्रमांक 2 या ठिकाणी 7 दिवसापासून श्री हनुमान